हॅलो गाइस, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. होप यू आर डुईंग वेल. हा व्हिडिओ मराठीत बनवूया कारण हिंदीचे शब्द खूप सोफिस्टिकेटेड आहेत आणि ना ते अडखळतो त्याच्यामध्ये. व्हिडिओमध्ये खूपदा पाहिलं मी आणि आता खूप टाईम झाला व्हिडिओ बनवला नाही कारण त्याचं एक आहे दाखवतो. 1 मिनिट थांबा की हा जो गोप्रो आहे माझा तो आता खराब झाला आहे. खराब म्हणजे तुम्हाला दाखवतो काय झालं आहे करून. आता तुम्ही घोषित करू शकता की गोप्रो खराब झाला आहे. हा बघा, माझा ॲक्सिडेंट झालेला तेव्हा रबर तुटला, ही बॅटरी सगळे माझ्याकडे पार्ट्स आहेत साईडला काढून ठेवले कारण हे त्या माउंटला लावलेलं, त्यामुळे इथे हे आता अशी दिसतंय तुम्हाला. जो मीडिया मोडचा माउंट असतो गोप्रोचा त्याला लावलेलं म्हणून. पूर्ण वर्किंग आहे बघा. आता चालू केलं, चार्जिंग संपली वाटतं याची. हां, चार्जिंग संपली तसं झालं आहे. तर काय होतं आहे ना याचं, आता व्हिडिओ काढला की आता चालू केला, असं फिरवलं थोडासा. हे पॉवर बटन आहे, सॉरी पॉवर बटन इकडे हे वालं, हे तुमचं हे बटन आहे स्टार्ट आणि एंडचं. तर हे बटन दाबलं की असं होतं, चालू होतं व्हिडिओ आणि लगेच स्क्रीन अशी ब्लर होते, म्हणजे पूर्ण अडकून जातो कॅमेरा, एका टायमा स्टक होतो. तर ही बघा, ही बॅटरी इकडे ही पण थोडी फुलल्यासारखी झाली आहे. ज्यांनी गोप्रो वापरतात त्यांना माहीत असेल बॅटरी फुगते कशी. तुम्हाला कळून येत नसेल पण थोडीशी फुगली आहे. माझ्याकडे 2 बॅटरी स्पेअरमध्ये, ते पण सेम इश्यू झाला त्यांचा. ज्यापासून मी दिल्लीला जाऊन आलो ना गोप्रो इश्यू द्यायला लागला आहे. दिल्लीला गेलेलो गेल्या वर्षी एप्रिलमध्ये, 1 वर्ष झालं या गोष्टीला, तरी चाललं. आता हा आहे गोप्रो 8, त्याला झाले आता 3-4 वर्ष झाले. हा व्हिडिओ ह्यासाठी बनवला आहे कारण मला काहीतरी दाखवायचं आहे. मला हे दाखवायचं आहे, मी नवीन कॅमेरा घेतला आहे. कोणता घेतला आहे हा तुम्हाला दाखवतो मी. 1 मिनिट. हा खरं तर मी काल घेऊन आलो पण अनबॉक्स नाही केलं आहे. हा बघा, मी घेतला Insta360 ONE X2. कोणाला माहिती असेल नाही माहिती असेल मला माहीत नाही, मी सांगतोय तुम्हाला. हा 360 कॅमेरा आहे. बघा, ही लेन्स दिसते. ह्याला मी कालच घेतला आणि अनबॉक्स केला आहे कालच, पण आता व्हिडिओ काढण्यासाठी परत मी तुम्हाला दाखवतो कसं काय आहे. यासोबत अजून एक गोष्ट घेतली आहे, ती स्टिक असते, इनविजिबल स्टिक. तुम्ही रील व्हीलमध्ये पाहिलं असेल, ती स्टिक घेतली आहे. ही बघा, ही वाली. ही ओरिजिनल स्टिक नाही आहे पण सेमच आहे, काही फरक नाही आहे ओरिजिनलमध्ये, काही फरक नाही, जरा पण काय नाही. एवढंच ही मी घेतली आहे. त्याच्यावर Insta360 लिहिलेलं असतं आणि इथे चायनीजमध्ये काहीतरी लिहिलं आहे, चेंडू. हे बघा, चेंडू लिहिलं आहे, चेंडू दिसतंय कोपऱ्यात. हां, चेंडू लिहिलं आहे. तर आपण बघूया आता कसं काय काय होतं या कॅमेऱ्यामध्ये. Insta360 स्टिक घेऊ शकलो असतो पण मी नाही घेतली कारण दोन्ही तेच काम करतं आहे. ती खूपच महाग आहे आणि ही थोडी स्वस्त घेतली. माझं काम होतं, मला काय करायचं एवढं महाग घेऊन. अनबॉक्स करूया आपण, तुम्हाला दाखवतो काय काय आहे आणि आतमध्ये काय काय असतं. हा आहे कॅमेरा. ह्याला मी कालच अनबॉक्स केला होता पण आता परत करतोय दाखवण्यापुरतं. हा बघा, हा कॅमेरा आहे. हा आहे Insta360चा ONE X2. हा एक पीस आहे पूर्ण. आणि हे जे ही लेन्स मी लावून घेतली आहे वेगळी शॉपमधूनच, कारण मी शॉपमध्ये अनबॉक्स केलेला. ही मी वेगळी लावून घेतली. ही लेन्स बॉक्ससोबत येत नाही कॅमेरामध्ये, ही वेगळी लावून घ्यावी लागते. ही काहीतरी 1000-1200 रुपयाची लेन्स असते ही दोन्ही साईडची. तर स्क्रॅच आले तर ही जी काच आहे आतमधली कॅमेराची, ही वॉरंटीमध्ये क्लेम होत नाही. ह्याची 1 वर्षाची वर्ल्ड वाईड वॉरंटी असते. हा पॉवर बटन आहे, ही तुमची स्क्रीन आहे, इथूनच तुम्ही सगळा 360 व्ह्यू घेऊ शकता. हा तुमचा स्टार्ट आणि स्टॉप बटन आहे व्हिडिओचा. कॅमेराचा पण हा सेम बटन आहे, फंक्शनल बटन हाच आहे तुमचा. इथे तुमचा चार्जिंग पोर्ट आहे. हा बघा, हा जो आहे ना, हा चार्जिंग पोर्ट आहे. आणि इथे बॅटरी आहे, एवढी मोठी ही बॅटरीच आहे फक्त याची, आणि ही चार्जिंग आहे. हा तुमचा माईक, सॉरी
साऊंड कॅप्चर करणारा ऑडिओ आहे. इथून साऊंड कॅप्चर होतो, इथून आणि इथून 2 प्रकारे असतं. तुम्हाला दाखवतो मी नंतर. सध्या आपण बॉक्समध्ये बघूया काय काय आलं आहे ते. हा ॲक्सेसरीज बॉक्स आहे. हे बघा, ॲक्सेसरीज बॉक्स आहे हा. यामध्ये तुम्हाला दाखवतो काय काय आलं आहे. बॉक्स खाली केलं आहे. हा पाऊच आहे. 360चं कवर जसं असताना गोप्रोसोबत पण भेटतं. हा तो पाऊच आहे. मी काल खोलला होता, आता खोलत नाही. ह्याच्यामध्ये चार्जिंग केबल दिली आहे यांनी. हे बघा, टाईप सी आहे ही पण ठेवूया साईडला. हे त्यांचे मॅन्युअल आहेत. ज्यांना माहिती नाही त्यांनी वाचावे, ज्यांना माहिती आहे त्यांनी गपचूप ठेवून द्यावे आतमध्येच. फेकू नका, कधीतरी कामं येते हे. आणि हे आहेत वाईप करायला लेन्सला. ह्याचा एक क्लॉथ दिला याच्यामध्ये. खूप डेलिकेट क्लॉथ आहे हा असतो. हे एवढं सगळं बॉक्समध्ये. आणि हे सिलिकाची जेल असते ती वास मारायला नको म्हणून. हे बघा, हे जे आहे हे मी तुम्हाला बोललो ना, मी जे लेन्स लावले तर लेन्सचे पण हे क्लीनर आहेत. म्हणजे आता समजा हे बघा, आता मी हे वरून असं लावू शकतो लेन्सवर आतल्या बाजूने. तुम्हाला कळत नसेल, परंतु ज्यांना माहिती आहे लेन्स कशी लावतात त्यांच्यासाठी आहे हे असं तुम्ही आतून लावू शकता. बघा, हे एवढं सगळं बॉक्समध्ये येतं. तुम्हाला मी कॅमेरा चालू करून दाखवतो. हे बघा, अशी 360 लेन्स हलते यांची कॅमेरामध्ये. बघा, तर मी फोनने रेकॉर्ड करतो कारण माझा नाईलाज झाला आहे आता. मी फोन सरळ धरला तरी लेन्स बघा मला कशी घेते. एवढा फरक आहे. आता तुम्ही पाहाल तर हे इथून खाली घेतलं तर स्क्रीनची ब्राईटनेस आहे, स्क्रीन लॉक आहे, ब्राईटनेस ऑन ऑफ, बूस्ट, ऑडिओ. आता ऑडिओमध्ये विंड डायरेक्शन, 360 फोकस, 360 डायरेक्शन. हे 360 ठेवायचं म्हणजे बाईक चालवत असाल आणि किंवा कुठला पण असेल तर तुम्ही कुठेही बोललात तरी तुम्हाला आवाज येईल. आणि हा विंड रिडक्शनच्या हिशोबाने आहे की जर हवा जास्त असेल तर त्या हिशोबाने तुमचा आवाज कमी जास्त होणार. मी म्हणतो हा मतलब नाही ठेवून ही वासी या सेटिंगवर, त्यापेक्षा 360वर ठेवा, नीट होतं. हे सेटिंग आहे साऊंड, ऑटो पॉवर ऑफ, अँटी फ्लिकर. हे ऑटोवर असू द्या. लँग्वेज, गायरो कोलॅबरेशन हे तुम्ही नंतर बघू शकता जेव्हा कॅमेरा घ्याल तेव्हा तुमच्या हिशोबाने. व्हरायटी खूप आहे त्याच्यामध्ये. आता हे व्हिडिओ आहे इकडे, पण आम्ही याच्यात प्ले केला आहे बघा. आता मी प्ले केलं. ह्यात एवढं खास दिसत नाही, पण तुम्हाला पाहायचंच असेल तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये. असं काय हे नाही आहे. काल मी चेक केला फक्त, एवढंच आहे, बाकी काय केलं नव्हतं. कॅमेराची सेटिंग तुम्हाला दाखवलीच. तर व्हिडिओ क्वालिटी तुमची जाते 5.7K 25 FPS हे बघा, 5.7K 30 FPS पण आहे, 25, 24 आहे. 4K व्हिडिओ आहे आणि 3K व्हिडिओ आहे. ह्याच्या खालती व्हिडिओ शूट करत नाही. ही मी तुम्हाला 360चं सांगतो आहे. हा आला आता 120च्या व्ह्यूवर. इथे बघाल तर इथे 1080p आहे. हे लिनियर व्हिडिओ आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल लेन्स आहे, जे मग तुम्ही ब्लॉग कराल, काही कराल. आता 5ची लेन्स, ही 5ची लेन्स आहे. या साईडने बघाल, स्वतःची बघाल लेन्सनी, त्या हिशोबाने तुम्ही लेन्स फिरवू शकता अशी. तर माझा कॅमेरा ब्लर आहे कारण थोडा इश्यू झाला आहे कॅमेरामध्ये आणि गोप्रो पण बंद आहे, तर मी गोप्रोनेच व्हिडिओ काढला असता हा. हे सगळे सेटिंग आहेत त्यांचे. तुम्हाला मी एक दाखवतो, 1 मिनटं थांबा. हे ऑटो, मॅन्युअल, हे सगळं नंतरची गोष्ट आहे. आपल्याला एवढं काय करायचं नाही. हे तुम्ही सेटिंग चेंज करू शकता. मोशन ब्लर करू शकता, वाईड करू शकता, अल्ट्रा वाईड, लिनियर,
नॉर्मल कॅमेरासारखंच. आता 360 घेतल्यामुळे मी 360वर ठेवलो आहे, नाहीतर एवढा काय वेगळा नाही आहे ह्याच्यामध्ये. पण ही तुम्हाला स्क्रीन अशी दिसत असेल कारण ना याच्यावर एक हे आहे, प्रोटेक्टिव्ह लेयर आहे बघा लेन्ससाठी, म्हणून तशी दिसते. हे काय कॅमेरा खराब नाही आहे म्हणून असं, ही लेअरमुळे असं झालं आहे. एवढं काय अजून विशेष नाही कॅमेरामध्ये, जे आहे ते तुम्हाला दाखवलं. एक गोष्ट सांगू शकतो, Insta360 X2 आणि गोप्रो हा Hero 8 आहे, पण कोणताही गोप्रो असेल त्याच्यामध्ये एक गोष्ट मी सांगू शकतो ना की Insta360पेक्षा खूप कन्व्हिनियंट आणि सोपा गोप्रो आहे. तो कोणता पण घ्या, 13 घ्या, 12 घ्या. मी गोप्रो 10 घेणार होतो, पण मी म्हटलं नको, कारण ह्याच्यामध्ये 360 व्हिडिओ पण येऊ शकतो आणि मी 180 काढू शकतो, 150 तसं आपण ह्याच्यामध्ये काढतो. फरक इतकाच होता की मला खूप टायमापासून पाहिजे होता, तर मी घेतला हा. X3 घेऊ शकलो असतो, पण X3मध्ये कम्पेअर केलं ना काही फरक नव्हता. फक्त एवढाच फरक होता X3मध्ये की ही स्क्रीन जी आहे ही एवढी मोठी भेटते, बस. बाकी काही वेगळं नाही आहे, काही म्हणजे काही वेगळं नाही आहे. आणि एवढं जर 5.7K FPS व्हिडिओ, 30 FPS 20 FPS व्हिडिओ काढला 5.7K क्वालिटीवर, हे व्हिडिओ मोबाईलमध्ये प्रोसेस होत नाहीत. हे व्हिडिओ आपल्याला फक्त हाय एंड PC लागतील. तो X4 आला 8K व्हिडिओ, तो 8K व्हिडिओ कुठे काढायचा, काय करणार 8K व्हिडिओ, कुठे अपलोड केला, काढला, शूट केला, तर तेच होणार आहे जे व्हायचं आहे. आता ह्याचं पण काम करायचं आहे गोप्रोचं, ह्याचं स्क्रीनचं मी रिपेअर करून घेईल, होते रिपेअर. एका ठिकाणी विचारलं, तो बोला होऊन जाईल. पण सध्या आपण ह्याच्यावर व्हिडिओज काढायला सुरू करू. बाईकचे काढेन, फिरायला जाईन त्याचे काढेन. तर हा आहे Insta360 ONE X2. हा मला बऱ्यापैकी पडला. आणि अजून एक तुम्हाला दाखवतो, स्टिक पण होती याच्यासोबत, ही राहिली माझी दाखवायची. ही स्टिक आहे, ही स्टिक आहे अशी. तर ह्याला Insta360 माउंट होतो, इथून असं खालून लावलात की माउंट होणार. तर ह्या गोष्टी आहेत आपल्याकडे, हेच तुम्हाला दाखवायचं होतं. मला समजा कसं वाटला तो Insta360. मला तरी आवडला हा कॅमेरा, अफोर्डेबल आहे आणि छान पण आहे. एवढंच आहे की ह्यांची ड्युरेबिलिटी तुम्ही बोलू शकता, ड्युरेबिलिटी असं नाही, पण बॅटरी जी रनिंग आहे ना गोप्रोपेक्षा फार कमी आहे यांची Insta360ची. जर तुम्हाला प्रॉपर व्हिडिओज काढायचे तुम्ही गोप्रोज घ्या, Insta360वर जाऊ नका, एवढंच. सो तुम्ही बघितलं आता Insta360 कसा होता, काय होता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो माझे व्हिडिओ शूट करून की कसं चालतो, काय होतं, कसे व्हिडिओ निघतात, कसं तुम्ही बघितलं असेल रीलमध्ये की असं ते मोठा झूम होतो, झूम आउट होतो, ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला. तर तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा, बघा, शेअर करा. पटला नाही पटला मला सांगा कसा वाटला कॅमेरा. मी नुकताच घेतला, कालच घेतला, मला पण अजून काय सगळं नीट माहीत नाही याच्यामधलं, तरी तुम्हाला एवढं होईल तेवढं मी दाखवलं याच्यामध्ये कसं काय असतं. तोपर्यंत हा व्हिडिओ इकडेच एंड करूया. सी यू, बाय बाय. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला. थँक्यू.